जून महिना संपण्यात आला पण अजूनपर्यंत पाणी पडलं नाही असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल, पण तुम्ही विसरलात की यावर्षी आखाड महिना म्हणजेच अधिक मास होता. आता हा अधिक मास म्हणजे काय, तर आपल्या पूर्वजांनी ग्रह नक्षत्रांचा, ऋतूंचा, सर्वांचा विचार करून दर 3 वर्षानंतर या महिन्याला ऍड करण्याचं काम केलंय. आणि या महिन्याचं काम असतं सर्व गोष्टींना संतुलित ठेवण्याचं. आपण महिने कसे बघतो, मे, जून, जुलै, आणि मे जूनला म्हणजेच पाणी पडायला सुरुवात होते अशा आपला भ्रम आहे. पण तुम्ही विसरलात हिंदू पंचांगाला, हिंदू तिथीला आणि हिंदू वर्षाला, हिंदू महिन्यांना. आणि इथेच आपण गफलत करतो. 21 जून ही जी तारीख आहे त्या कॅलेंडरमध्ये तुम्ही एकदा बघा, तिथं काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आता 21-22 तारखेनंतर कंटिन्यू पाणी पडेल असं सांगण्यात येतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि हिंदू पंचांगानुसार आता पाऊस पडायला सुरुवात होईल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.